आज गोष्ट एका जिद्दी बापाची. तो बाप ज्यानं एक नाही, दोन नाही, तीन नाही, 8 वर्ष स्वतःच्या मुलाला न्याय देण्यासाठी, न्याय मिळवून देण्यासाठी एका मुरदाड झालेल्या व्यवस्थेशी त्यानं लढा लढला. त्या बापाची ही गोष्ट आहे. काल म्हणजे इथं दिल्लीमध्ये दिल्लीतल्या टाइम्स ऑफ इंडियाच्या एडिशननं एक फ्रंट पेजवर बातमी छापली आणि त्या बातमीमध्ये ती गोष्ट आहे. आपण बहुतांश राजकीय बातम्यांकडे वगैरे जातो, पण ही एक गोष्ट होती की जिनं लक्ष वेधून घेतलं. ती गोष्ट अशी आहे की 2015मध्ये गुडगाव जो हरियाणाचा भाग येतो आणि दिल्लीचा तो आउटर भाग आहे, त्या गुडगाव हे एक मोठं पॉश एरिया आहे. म्हणजे जसं आपल्याकडं पुण्यातला आय टी पार्क वगैरेवाला एरिया येतो, तशा टाईपचं गुडगाव, नोएडा असे ते दोन पार्ट आहेत दिल्लीचे, जे आउटर पार्ट आहेत. पण नोएडा हे याच्यात येतं, उत्तर प्रदेशात येतं, आणि गुडगाव हे हरियाणामध्ये येतं. पण दोन्हीही तसे चांगले पॉश एरिया आहेत आणि बिझनेस पार्क आहेत सगळीकडे तिथं. त्या गुडगावमध्ये 2015ला एका कारनं एका मुलाला उडवलं आणि ती कार बेपत्ता झाली, ती निघून गेली. नेहमीप्रमाणे पोलीस आले, त्यांना वाटतं ती छोटीशी मोठीशी चौकशी केली आणि ते निघून गेले. ज्या मुलाचा त्या ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला होता त्याचा बाप, त्या माणसाचं नाव जितेंद्र चौधरी. त्यांना असं लक्षात आलं चौधरींना की पोलीस कुठलाही तपास करत नाही आहेत, पोलीस त्या गाडीला किंवा त्या गाडीच्या ड्रायव्हरला शोधण्याचा प्रयत्न करत नाही आहेत, आणि कदाचित आपल्या मुलाला कधीच न्याय मिळणार नाही अशी त्यांची भावना झाली. त्याच्यानंतर त्यांनी खूप प्रयत्न केले, पण सिस्टीम काही हालत नव्हती. शेवटी ते स्वतः त्या घटनास्थळावर गेले ज्या ठिकाणी हा ॲक्सिडेंट झालेला होता. त्यांनी आसपासचा सगळा परिसर बघितला आणि त्यांना तिथं एक साईड मिरर जो असतो गाडीचा, कारचा, त्याचे काही तुकडे पडलेले दिसते. काही मेटल, तसाही पार्ट तिथं त्या उडवल्यामुळं, त्या मुलाला उडवल्यामुळं, त्या ॲक्सिडेंटमुळं गळून पडलेला होता, तोही दिसला. तो त्यांनी सगळा कलेक्ट केल्याच्यानंतर त्यांनी पोलिसांना दाखवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना त्यांची पोलिसांकडण्याची आशा अपेक्षा त्यांची फार राहिलेली नव्हती. त्यांनी त्या गाडी ओनर शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी त्यांनी एखाद्या फिल्ममध्ये जसं घडतं अगदी तशा स्वरूपाचा त्यांनी शोध सुरू केला. आसपासचे त्या भागातले जेवढे, तो वजिराबादचा भाग येतो, मी जसं म्हणालो की गुडगाव वजिराबाद त्या साईडचा, आसपासचे जेवढे गॅरेज आहेत, दुकानं आहेत, गाड्यांचं काम करणारी वेगवेगळी ठिकाणं आहेत, त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी ती तुकडे नेऊन दाखवले, ते मेटल दाखवले आणि त्यांना विचारलं की तुमच्याकडे कोणी असं आलेलं होतं का की त्या गाडीची ही रिप्लेसमेंट करण्यासाठी, म्हणजे त्या गाडीचं हे तुटलेले पार्ट आहेत, तर तुटलेले पार्ट बसवण्यासाठी तिथं कोणी आलेलं होतं का. भरपूर फिरले आणि भरपूर फिरल्याच्या नंतरही त्यांच्या हाताला काही फारसं लागलं नाही. पण एका ठिकाणी एका गॅरेजवाल्याने त्यांना सांगितलं की हे जे तुम्ही मटेरियल आणलेलं आहे हे मारुती सुझुकीचं आहे. आणि हा सगळ्यात मोठा पहिला लीड होता जितेंद्र चौधरींना मिळालेला. एवढं तर फिक्स झालं त्यांना, एवढं लक्षात आलं की ही मारुती कंपनीची गाडी आहे. जितेंद्र चौधरींनी नंतर स्वतःचा मोर्चा मारुती कंपनीकडं वळवला. त्यांना पत्रव्यवहार केला, त्यांच्याशी संपर्क साधला, प्रत्यक्ष भेटले, त्यांना हे सगळं मटेरियल दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांना फक्त एवढंच अपेक्षा होती की कंपनीनं हे सांगावं की हे मॉडेल कुठलं आहे आणि ह्या मॉडेलचा ओनर कोण आहे. कारण ती जी रिअर मिररचा जो मटेरियल होता त्याच्यावर काही नंबर पण होते. काही महिने गेल्याच्या नंतर कंपनीने त्यांना रिस्पॉन्ड केलं आणि त्यांनी गाडीचा ओनर आणि गाडी हे दोन्ही कंपनीने त्यांना सांगितलं की ही या माणसाची आणि या ओनरची ही गाडी आहे. जितेंद्र चौधरींना तुम्हाला असं वाटू शकेल की जितेंद्र चौधरींचं काम सोपं झालं आणि लढा संपेल, पण असं नाही झालं. जितेंद्र चौधरींनी तो सगळा माहिती घेतली, ते सगळं मटेरियल घेतलं आणि पोलिसांकडे गेले परत. त्यांना ते सुपूर्द केलं. त्यांना सांगितलं की तुम्ही चौकशी वगैरे करा. पण
जितेंद्र चौधरींनी जे काम पोलिसांनी करायला हवं होतं ते तर केलंच नाही, पण चौकशीचं किंवा प्राईम फेसी जे काही पुरावे गोळा करण्याचं काम होतं ते जितेंद्र चौधरींनी एका बापानं ते केलं. ते पोलिसांचं काम सोपंही केलं, पण तरीही मुरदाड पोलीस व्यवस्था हल्ली नाही. शेवटी चौधरींकडे काही पर्याय राहिला नाही. ते कोर्टात गेले, कोर्टाला विनंती केली की तुम्ही या सगळ्या ह्याची चौकशीचे आदेश द्या. कोर्टानं ते मान्य केलं आणि चौकशीचे आदेश दिले गेले. काही महिने त्याच्यात चौकशीमध्ये त्याच्यात निघून गेले आणि पोलिसांनी रिपोर्ट सादर केला. पोलिसांनी कुठलाही त्याच्यानंतरसुद्धा कोर्टाच्या आदेशानंतरसुद्धा जो ॲक्यूज आहे, जो आरोपी आहे, त्याला ट्रेस केलं नाही आणि त्याला शोधलंही नाही. आणि पोलिसांनी उलट कोर्टाला असा रिपोर्ट सादर केला की याच्यातला जो आरोपी आहे तो ट्रेसेबल नाही आहे, तो सापडत नाही आहे. खरोखर त्याच्यातलं वास्तव असं होतं की पोलिसांनी त्याच्यात परतही काही काम केलेलं नव्हतं. मला वाटतं आकृती वर्मा असं त्या न्यायाधीशांचं नाव होतं. त्या न्यायाधीशानं आदेश दिल्याच्यानंतरसुद्धा विशेष म्हणजे पोलिसांनी असा रिपोर्ट कोर्टाला सादर केला आहे. हे कंप्लेंटंट असलेल्या म्हणजे जितेंद्र चौधरींना, मुलाच्या बापाला त्यांनी कळवलेलं सुद्धा नव्हतं. हे जेव्हा जितेंद्र चौधरींच्या लक्षात आलं त्यावेळेस जितेंद्र चौधरी वरच्या कोर्टात गेले. वरच्या कोर्टात गेल्याच्यानंतर परत त्यांनी कोर्टाचं दार ठोठावलं, पण परत त्यांच्या हाताला फारसं काही लागलं नाही. जितेंद्र चौधरी त्यांना असं वाटायला लागलं की आपल्या मुलाला आपण न्याय देऊ शकतो की नाही देऊ शकत, पण त्यांनी स्वतःची जिद्द हरले नाही. आणि दरम्यानच्या काळामध्ये कोविडचा काळ आला. त्याच्यात 2 वर्ष गेली. त्या 2 वर्ष कोविडच्या काळामध्ये त्या केसबद्दल काहीच घडलं नाही, काहीच नाही. उलट ज्या कोर्टात ही केस होती तिथल्या न्यायाधीशांनी सांगितलं की ही केस मेंटेनेबल नाही आहे, त्याच्यामुळं त्याच्यात फारसं काही आता होण्याची शक्यता नाही. पण त्यांनी असं सांगितलं होतं की तुम्ही परत संबंधित SHOला म्हणजे पोलीस स्टेशनचा जो प्रमुख आहे त्याला अप्रोच होऊ शकता, त्यांची भेट घेऊ शकता आणि त्यांना रिइन्व्हेस्टिगेट करायला सांगू शकता. तेवढाच एक महत्त्वाचा पार्ट जितेंद्र चौधरींच्या हाताला लागला. जितेंद्र चौधरी परत पोलीस स्टेशनला गेले. त्यांनी परत विनंती केली चौकशीची, पण त्या चौकशीतनं काहीच हाताला लागलं नाही, संपून गेलं. दरम्यानच्या काळात कोरोनाचा काळ आला. 2 वर्ष सगळीकडं लॉकडाऊन लागलं, केसवर काहीही झालेलं नाही. पण ह्या 2 वर्षाच्या काळानंतर संपल्याच्यानंतर, लॉकडाऊन उठल्यानंतर जितेंद्र चौधरी परत त्या स्वतःच्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी कामाला लागले. ते परत सेशन कोर्टात गेले. त्यांनी तिथं परत पिटिशन फाईल केलं. आत्ता मात्र जज बदलून आलेले होते. मला वाटतं विक्रांत नावाचे जज परत तिथं आले होते. त्यांनी पोलिसांना परत आदेश दिला आणि त्यांनी सांगितलं की पोलिसावरचा विश्वास जनतेचा उडाला आहे, म्हणजे या कंप्लेंटचा उडाला आहे. त्याच्यामुळेच त्यांना स्वतःच्या मुलाला न्याय देण्यासाठी इथंपर्यंत यावं लागलं आहे. आणि जे आधीचे जे जज होते त्यांनी जे काही ऑर्डर दिले होते ते त्यांनी रिव्ह्यू केल्या आणि परत पोलिसांना सांगितलं की तुम्ही या सगळ्या ह्याचा परत चौकशी करा. आश्चर्य म्हणजे नव्या न्यायाधीशांनी एवढं सगळं सांगितल्याच्या नंतरसुद्धा पोलीस व्यवस्था मूळ नाही झाली, त्यांनी सक्रिय नाही झाले. आणि जेव्हा पुढचा वेळेस रिपोर्ट सादर करता होता तेव्हा पोलिसांनी असं सांगितलं की असे जे आयो आहेत इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसर ते उत्तराखंडला वगैरे गेलेले आहेत आणि त्याच्यामुळं हे झालेलं नाही आहे. त्यावेळेस मात्र कोर्टाने त्यांना चांगलं झापलं आणि त्यांनी व्यवस्थित झापल्याच्या नंतर जितेंद्र चौधरीबद्दल त्यांनी बऱ्यापैकी कोर्टानं खूप चांगल्या शब्दात लिहिलेलं आहे, सांगितलेलं आहे. आणि पोलिसांना सांगितलं की तुम्ही हे प्रॉपर फाईल हातात घ्या, त्याचा शोध घ्या, तो माणूस शोधा की जो याच्यातला आरोपी आहे. आणि शेवटी कोर्ट सक्त झाल्याच्यानंतर, कोर्टाने कठोर भूमिका घेतल्याच्यानंतर पोलीस व्यवस्था थोडीशी सक्रिय झाली आणि शेवटी त्यांनी ज्ञानचंद नावाच्या एका इस्माला, एका व्यक्तीला पकडलं, ज्याच्या ॲक्सिडेंटमध्ये जितेंद्र चौधरीचा मुलगा मारला गेला होता. आणि त्याच्यानंतर ही त्या केसमधली झालेली पहिली अटक होती. अजूनही केस सुरू आहे, खटला त्याचा निकाल लागलेला नाही आहे, फक्त आता आरोपी पकडला गेला.
8 वर्षामध्ये एका केसमध्ये काय झालं तर फक्त आरोपी आत्ता पकडला गेलेला आहे. त्याचा निकाल कधी लागेल, 1 कोर्ट, 2 कोर्ट, 3 कोर्ट, 4 कोर्ट, 5 कोर्ट, आता ते चालत राहील. सुप्रीम कोर्टापर्यंत हे जाईल कदाचित, सांगता येत नाही, आपल्याकडची व्यवस्था तशी आहे तशी. पण यातली जी एक गोष्ट आहे जी तुम्हाला जी सांगण्यासारखी मला असं वाटली ती ही की जिद्द, माणसाची जिद्द, एका बापाची जिद्द, न्याय मिळवून देण्यासाठी कुठल्याही कितीही वर्ष लढा देण्याची ती इच्छा, स्ट्रॉंग विल, ती फक्त एका बापाकडेच असू शकते आणि एक बापच तिथपर्यंत तो लढा देऊ शकतो. इथं मी दिल्लीत फिरत असताना मला बऱ्यापैकी जाणवतं की इथं ड्रायव्हिंग रॅश आहे, प्रचंड रॅश आहे. मी एकदाच सायकल घेऊन दिल्लीत गेलो होतो सायकलिंग करत, आणि मी त्याच्यानंतर ठरवलं की मी दिल्लीत सायकलिंग करणार नाही. कारण ज्या पद्धतीनं इथं ड्रायव्हिंग होते आणि लोक निघून जातात, कारण दिल्लीची जी संरचना आहे ती तशीच आहे. म्हणजे एका बाजूला पंजाब आहे, दुसऱ्या बाजूला बॉर्डर UPची आहे, हरियाणाची आहे, राजस्थानची आहे, आणि लोक येतात आणि निघून जातात आणि तुम्हाला पत्ताही लागत नाही की कोण आला, कोण उडून गेला आणि निघून गेला. ही सगळी अशी व्यवस्था असतानासुद्धा जितेंद्र चौधरींनी जे काम केलं स्वतःच्या मुलासाठी, स्वतःच्या पोटच्या गोळ्यासाठी, ते फक्त बापच करू शकतो. ही मात्र गोष्ट खरी आहे.